तुमच्याही घरामध्ये पालेभाज्या खायला कंटाळा करतात का, नको म्हणतात का? पालेभाज्या आपल्या शरीराला किती पौष्टिक आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण त्यांना खाऊ कसं घालायचं हा प्रश्न पडतो. अशी पद्धत वापरून तुम्ही मेथी आणि पालक मिक्स भाजी करताल तर सगळेजण बोटे चाकून खातील. आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे. मूठभर शेंगदाणे कढईमध्ये डाग लागेपर्यंत भाजून घेतलेला आहे. 2 चमचे फुटाण्याची डाळ, 2 चमचे तीळ, 5 ते 6 बदाम आणि 4 ते 5 इथे मी काजू टाकून घेतलेले आहे. काजू आणि बदाम थोडंसंच आहे पण त्याचा फ्लेवर रिच येतो. चमचाभर जिरे टाकून घेतलेला आहे. छान असं परतून घेतलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस थंड झालं की मिक्सरला पाणी टाकून छान असं वाटण तयार करून घ्यायचे, छान प्युरी तयार करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी एक मध्यम आकाराची पालकची जुडी आणि एक मध्यम आकाराची मेथीची जुडी स्वच्छ निवडून त्यानंतर धुवून बारीक असं चिरून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मूठभर इतकं कोथिंबीर सुद्धा यामध्येच चिरून टाकून घेतलेलं आहे. हे सगळं थोडंसं तेल टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता जे आपलं वाटण भाजून घेतलेलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता बारीक असं पेस्ट करूया. तर या ठिकाणी छान असं पालक आणि मेथी भाजून झालेलं आहे. आता ताटामध्ये काढून घेऊया आणि कढईमध्ये साधारण एक 5 ते 6 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 2 चमचे इतकं इथे मी बारीक चिरून घेतलेलं लसूण टाकून घेतलेलं आहे. 2 चमचे आलं लसणाचं कूट टाकून घेतलेलं आहे. अर्धा कप बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये छान असं 1 मिनिट परतून घेतलेलं आहे. हलकंसं रंग चेंज झालं की 2 मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो मिक्सरला फिरून घेतलेला आहे. त्याची प्युरी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. ते सुद्धा 1 मिनिट परतून घेतलेलं आहे. यासोबतच आपण आता पावडर मसाले टाकून घेऊया. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला आणि सोबतच 1 चमचा इथे मी लाल मिरची पावडर टाकलेला आहे आणि अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यामुळे सगळे मसाले छान असं शिजतील आणि छान असं वाफतील. तर मिक्सरला फिरवलेलं जे वाटण होतं ते टाकून घेतलेलं आहे. अगदी बारीक असं पेस्ट तयार करून घेतलेलं आहे, जेणेकरून या भाजीला छान दाटसरपणा येतो आणि काय टाकलेलं सुद्धा कोणा लक्षात येणार नाही की यामध्ये हे वाटण केलेलं आहे म्हणून. सगळं मिक्स केलेलं आहे. परतून घेतलेलं पालक, मेथीची भाजी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे. तर 1 मिनिट छान याच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिट कमी गॅसवर छान परतून घ्यायचं. सगळे मसाले छान असं एकजीव होईपर्यंत. आता झाकण लावूया. गॅसचा फ्लेम म्हणजेच इंडक्शनचा फ्लेम कमी करूया आणि 1 मिनिट वाफून घेऊया. 1 मिनिटानंतर इथे छान असं आपले सगळे जिन्नस छान असं शिजल्या गेलेलं आहे. तेल जर जास्त टाकलेलं असेल तर साईडला येईल, पण मी इथे तेलाचा जास्त वापर केलेला नव्हता, नंतर मला तडका द्यायचा आहे म्हणून. आणि त्याचबरोबर इथे मी साधारण एक अर्धा ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे भाजी पटकन होते आणि चवीला सुद्धा छान होते. तर अर्धवट झाकण ठेवलेलं आहे. सगळं मिक्स केल्यानंतर आता यावर तडका देऊया. तडका देण्यासाठी इथे मी साधारण एक 4 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. गरम झालेल्या तेलामध्ये इथे मी साधारण एक 2 चमचे बारीक चिरून घेतलेला लसूण आणि अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे. आता तडका यावर टाकून घ्यायचा आहे. तडका टाकलं की झाकण लावायचं, जेणेकरून छान असं मस्त फ्लेवर भाजीमध्ये उतरतो. तर 1 मिनिट झाकून वाफून घेतल्यानंतर इथे आपली भाजी तयार. रोजचीच भाजी आहे पण पद्धत थोडी वेगळी केली की सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर 2 चमचे इतकं इथे मी तडका सुद्धा शिल्लक ठेवलेला आहे. तर जेव्हा आपण सर्व करतो त्यावेळेस त्यावर गार्निशिंग करण्यासाठी. जर तुम्हाला बेडगी मिरची टाकायची नसेल किंवा स्किप करायची असेल तर तसंही करू शकता. तुम्ही जेव्हा भाजीमध्ये मिरची पावडर टाकता त्यावेळेस 1 चमचा मिरची पावडर टाकलं होतं ना, त्यामध्ये त्यापैकी अर्धा चमचा टाकायचा. अर्धा चमचा या पद्धतीने तेलामध्ये वरतून टाकायचं. या पद्धतीने तेल वरतून सर्व केलं तरी सुद्धा भाजी मस्त लागेल आणि चवीला दुपटीने होईल. तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.